गेल्या महिन्याभरापासून ज्या उत्सवाची ज्या सणाची तयारी चालली होती ते म्हणजे देशातील सगळ्यात मोठा सण म्हणजे 15 ऑगस्ट. जन्म घेतला ज्यांनी देशासाठी हुतात्मा झाले. नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत मातेला इंग्रजापासून गुलाममुक्त केले. आज पोलीस स्टेशन पूर्ण सजवून टाकलं होतं. वातावरण असं बहरून गेलं होतं. कारण की आज जो आहेत आपण त्या शूरवीरामुळं, ज्यांनी स्वतःला फाशीवर हसत देऊन स्वतःचं बलिदान दिलं. कित्येक स्वातंत्र्य सैनिकानं कित्येक स्वतःचे आयुष्यातले वर्षे जेलमध्ये काढले. त्यामुळं आज आपण हे मुक्तपणे जगतो. आपण तेही विसरलो नाहीत. कारण की साईडच्या देशाचे कधी जर व्हिडिओ बघितलं, त्यांना जर विचारलं की बाबा धर्म मोठा का देश मोठा, तर ते म्हणतात धर्म मोठा. आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जर विचारलं तर ना म्हणते जातीसाठी ना धर्मासाठी, आम्ही मरू देशासाठी. म्हणून आज आपला देश प्रगतशील आहे. आज आपण मुक्तपणे आनंदानं आपल्या देशात जगतो. कारण की आपण आपलं कधी विसरलेलं नाहीत. आज सगळ्यांना उत्साहानं 15 ऑगस्ट निमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम केला. पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांना उत्साहानं झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. आनंदाने आम्ही सगळे बसून गप्पा वगैरे मारल्या. भारी वाटलं. छोटे खाणी नाश्त्याचा कार्यक्रम पण झाला. आपण ह्या निमित्तानं आपण एकत्र येतो. भारी वाटते. नवीन पिढीला, नवीन युवकांना ह्या निमित्त एक माझी विनंती आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रशासनामध्ये येता, भ्रष्टाचारापासून दूर राहा. सुरुवात मी माझ्यापासून केली. तुम्हीही तुमची सुरुवात स्वतःपासून करा. पुन्हा एकदा 15 ऑगस्ट सर्वांना शुभेच्छा.